सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आपली नर्सरी 1982ची महाराष्ट्रातील सर्वात मोठी सर्वात जुनी कोकणातील नर्सरी आहे. त्याचबरोबर आपलं दुसरं युनिट लांजामध्ये 32 एकरात आहे. 250 कामगार आहेत. 40 कोटीची उलाढाल आहे. नंतर म्हणतो तुम्हाला आपला विशेष भारी असतो. तर मी स्वतः बेशेवरी श्री अवधूत गोसावी. आज माझी नर्सरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी सर्वात जुनी नर्सरी आहे. त्याचबरोबर स्वतःचे मदर प्लांट आहेत, स्वतः बांधलेली कलमं. तर आजचा व्हिडिओ आपण पाहतोय KG10 जांभळ. KG10 ह्या शब्दाचा अर्थ 1 किलोमध्ये 10 जांभळ बसणारी ही KG10 जांभळ आहे, जिची आपण लागवड 15 बाय 15वरती करतो. एकरात 200 रोपं बसतील. आणि आता रोप लावायचं असेल तर हे जांभळाचं रोप जे आहे हे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला 350 रुपयाने घरपोच होते. तर आता जांभळाचं वैशिष्ट्य म्हणजे की पानाची साईज बघू शकतो आपण. पानाची साईज मोठी आहे. त्याचबरोबर याचं फळ जे येणार आहे ही साईज पण मोठी असते. KG10 जांभळ जर म्हटलं तर आपण कमी पाण्यामध्ये येणारे आपल्याकडे जांभळ शेती, त्यामध्ये कोकण भाडोली जांभळ असेल. त्याचबरोबर औषधीसाठी वापरता येणार आपली थाई सफेद जांभळ असेल. त्याचबरोबर KG10 जांभळ अगदी आपल्याकडे 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात. आता ही रोपं आपण ज्यावेळी घरपोच घेतो आहे 1-4-8 दिवस झाडाखाली ठेवायचे आहेत. लागवड करताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे. सरीमध्ये आपला 1 बाय 1चा खड्डा पाहिजे. त्यामध्ये शेणखत, निंबोळी, टिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. तर आजचं लोडिंग जे चालू आहे हे श्री सुनील शिवाजी पटवारी सर, मुक्काम पोस्ट धोंडी परगा, तालुका उदगीरमधलं हे लोकेशन आहे, जिथं आपल्याला ह्या गाडीमध्ये 450 जांभळ लोडिंग करायची आहे. रोप जे आहे हे 2 वर्षाचं रोप आहे. 3 किलोच्या बॅगमध्ये आणि 350 रुपयांना महाराष्ट्रात घरपोच होते. तर आपली नर्सरीची जर माहिती घ्यायची म्हटलं तर 5 वर्षापर्यंत आपल्याला तयार झाडं मिळतात. ज्या शेतकरी बंधूंना पुढील वर्षामध्ये उत्पादन घ्यायचं आहे त्यांना तयार झाडं मिळतात आपल्याकडे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं बजेट कमी असेल त्यांना लहान झाडं मिळतात. आता कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ शेतीबरोबरच आपण PKM थाई चिंच असेल, एलिस शेवण आवळा असेल, जिची साईज लिंबूसारखी होते. त्याचबरोबर अंजीर शेती अशी आपण लागवड करू शकतो. त्याचबरोबर महाराष्ट्रात आपल्या मोठ्या प्रमाणात ज्या लागवड आहेत म्हणजे शेतकरी बंधूंना सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपले नर्सरीची रोपं लागलेली आहेत. कारण रोप देताना आपण लागवडीपासून सर्व नियोजन, सल्ला, मार्गदर्शन तर देतोच. त्याबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळं फळबाग योजनेला आपल्याला अनुदानाला बिल मिळतं. आपल्या नर्सरीचं एक वाक्य आहे, कुठलंही झाड मागा, ते झाड आपल्या नर्सरीत नसलं तर 1 लाख रुपये बक्षीस मिळतं आपल्याला. 5 वर्षापर्यंत तयार फळ झाडे, त्यामध्ये मसाले झाडं असतील, औषधी झाडं असतील, जंगली रोपं, त्याचबरोबर वनशेतीसाठी लागणारी सर्व रोपं ही सर्व आपल्याकडे मिळत असतात. मसाल्यापासून सर्व झाडापर्यंत सर्व रोपं मिळणारी महाराष्ट्रातील सर्वातील एकमेव नर्सरी. तर आजच्या लागवडीमध्ये आपण KG10 जांभळाची माहिती घेणार आहोत. ट्रॅक्टरनं सरी सोडल्यानंतर सरीमध्ये खड्डा घेतो आहे. त्या खड्ड्यामध्ये आपण शेणखत, निंबोळी, टिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि त्याचबरोबर 22 टीनची आळवणी द्यायची आहे. 1 महिन्यानं झाडाची शेंडे कट करायचे. शेंडा कट म्हणजे इथून आपण ज्यावेळी शेंडा कट करतो त्यावेळी त्याला खालून DAP हे जे आहे घ्या रोप घ्या. DAP जे आहे ते 50 ग्रॅम 1 फुटाचं गोल सर्कल करून मातीची भर लावायची आहे. असे केल्यामुळे आपल्याला रोपाला फुटवायला मदत होतो. फवारणीला आपण ज्यावेळी अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये थांबला 10 मिली, 22 टीन 10 ग्रॅम आणि युरिया 50 ग्रॅम ही अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फवारणी घ्यायची आहे. त्यानंतर प्रत्येक 2 महिन्याला आपण DAP युरिया रिंग पद्धतीनं 50-50 ग्रॅमचं माप करून, कारण हे रोप 2 वर्षाचं आहे त्याला 100 ग्रॅमचा डोस चालतो. तर प्रत्येक 2 महिन्याला आपण ह्या झाडाला खत देऊन मातीची भर लावायची आहे आणि 3.5 महिन्याला झाडाचे शेंडे कट करायचे. असे केल्यामुळे आपल्याला झाड छत्रीसारखं वाढणार आहे, दांडा मजबूत होणार आहे त्याचा आणि आपल्याला ब्रँचेस जास्त वाढल्यामुळे उत्पादन घेता येतं. आता ज्यावेळी आपण हे रोप लावतो 2 वर्षाचं, 1.5 वर्षामध्ये उत्पादन घेता येतं. उत्पादन कसं घ्यायचं तर शेतकरी बंधूंनी, पाऊस हा महाराष्ट्रातला सर्व 15 ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस संपत असतो. त्यानंतर झाडाला पूर्ण पाणी बंद करायचं आहे, ताण द्यायचं आहे. त्यासाठी आपण 1 महिना पूर्ण पाणी बंद केलं ऑक्टोबरला की नोव्हेंबरपर्यंत झाडाची पानगळ होत्या. पूर्ण पानगळ झाल्यानंतर आपल्याला नॅचरल जर पानगळ नाही झाली तरी इथ्रेलची फवारणी घ्यावी लागते. ते त्यावेळी मी सांगत असतो सर्व शेतकरी बंधूंना. रोप लागवडीपासून तर नियोजन देतोच आपण, पण इथ्रेलची फवारणी घेतल्यानंतर पानगळ झाली की त्यानंतर आपल्याला 052-34, त्याचबरोबर झाडाला ज्या स्टेजला झाड आहे त्यानुसार आपल्याला औषध खताचं नियोजन दिलं जातं. अशा प्रकारे आपण रोप लागवडीपासून उत्पादनापर्यंत सर्व मार्गदर्शन मिळतं.
चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घर बसल्या आपल्याला आपल्या चॅनलवरती 8,000 व्हिडिओ आहेत. त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. तर आजचा व्हिडिओ जो आपण बघितला श्री सुनील शिवराज पटवारी सर, मुक्का पोस्ट धोंडी इप्परगा तालुका उदगीरचा लोडिंग पाहतो. यानंतर आपण जी दुसरी गाडी शेवगा लोडिंग, जी ओडिसा जातीचा शेवगा आहे तो पण लोडिंग होणार आहे. तर असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला आणि ज्याच्यामध्ये लागवडीपासून सर्व माहिती मार्गदर्शन नियोजन सल्ला मिळत असतो. यासाठीच आपण चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. महाराष्ट्रातील सर्वात मोठी, कोकणातील सर्वात जुनी नर्सरी, जवळजवळ 45 वर्षाची जुनी नर्सरी आपली. गाडीचे कामगार आहेत, 40 कोटीची उलाढाल आहे. म्हणून तर मध्ये आपला विशेष भारी आता जी गाडीचं लोडिंग चाललेलं आहे तिथं जाऊन जरा बघू शकतो आपण. लोडिंग चालू तिथं अशा प्रकारचं लोडिंग योग्य सल्ला योग्य मार्गदर्शनासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.